नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. आजचा मुख्य मुद्दा नशामुक्तीचा आहे. आम्ही ज्याला कॉलेजला होतो त्यावेळेला कधी सिगरेट ओढायचं झालं का आमच्या सहकाऱ्यांना ते कुठेतरी अंधारात जाऊन कुठेतरी लपून सिगरेट ओढायला लागेल. आता कॉलेजच्या बाहेर सर्व म्हणजे त्यावेळेला तरुणच होते, आजच्या तरुणीसुद्धा मागे राहिलेल्या नाहीत. माणसाचं स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही. स्वातंत्र्य याचा अर्थ आपल्यावर अधिक बंधनं घातली पाहिजेत आणि जेणेकरून नशामुक्ती म्हणजे दुर्दैवानं म्हणा दारू पिण्याच्या खात्याचा मी 10 वर्ष मंत्री मगाशी देवेंद्रजींना 10 वर्ष मंत्री होतो. आज महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याच्या खात्याचा कोणीच मंत्री राहिलेला नाही. आणि ह्या खात्याची प्रगती सांगणं म्हणजे ते स्वतःला दूषण लावून घेण्यासारखं असतं. परंतु मी तुम्हाला एकच सांगतो, 10 वर्ष मंत्री जगाच्या पाठीवर मी फिरलो. जगातल्या सर्व प्रकारचे पेय आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सिगरेटची मी सांगितली तर 50 नावं मी सिगरेटची बिडी सांगून, पण ते तुम्हाला सांगणार काय गणेश नाईकला एवढी नावं कशी माहिती. परंतु माझं म्हणणं की माणसाने मनाशी बाळगलेली ध्येय पूर्णत्वाला जातात, त्याच्यातून जी किंवा ती करताना जी नशा येते ना ती खरी नशा असते. ह्या नशात सिगरेट, दारू, बियर, रम, जिन, विस्की ह्या सगळ्या बकवास आहेत. आणि म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या विद्यमाने ही सुरू झालेली नशामुक्ती अभियान हे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी बारांबे साहेबांना बोललो की आपली APMC कृषी उत्पन्न बाजार समिती ती भाजीच्या ट्रकमधून किंवा फलांच्या ट्रकमधून किंवा कांदा बटाट्यामधून ते नशा येत नाही, परंतु अन्नधान्य आणि मसाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या ट्रक ह्या APMC मध्ये त्याच्यातून तो म्हणजे अफीम, चरस, गांजा तिथे येत असतो. आणि सुदैवानं शिंदे नावाचे पोलीस इन्स्पेक्टरची बारे साहेबांनी नेमणूक केली. ही इज ऑल्सो अलर्ट. आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणच्या पकडल्या जातात हे पोलिसांच्या सतर्कतेचं लक्षण आहे. आणि अशाच प्रकारचे पोलीस यंत्रणा सतर्क राहिली तर निश्चितपणे आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू असा विश्वास व्यक्त करतो. जॉन अब्राम यांनी अँबॅसेडर होण्याचं म्हणजे नवी मुंबईला सगळे अँबॅसेडर बेस्ट भेटतात. ऐकला का? स्वच्छतेच्या अभियानासाठी, नशामुक्तीसाठी, महिलांना सबलीकरण करण्यासाठी जे जे अँबॅसेडर भेटले त्या लोकांनी मनपूर्वक त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वार्थाने प्रगतीवर जाईल असा विश्वास व्यक्त करतो.